लवकर म्हणून म्हणलं आधी कापड धुवून घ्यावं. कापड सगळी तावेले आणि हिन दिसले ते बघा झाले. आता भाऊजीनं अजून आंघोळ केली ना खतीच काटायला गेलं होतं त्यांचे कपडे अजून राहिले ते आंघोळ. आता अण्णाने केलेली ती अण्णाची दिसली ना. घाण कपडाला लई नेट लागते आणि घाण कपडे नसली ना म्हणजे नेट लागत. याचा किती मळ निघते चांगलं दुखल्याशिवाय चांगलं दिसतंय का. दोनदा साबण तेल काढून केलं ही ब्रशने कापड घासून घासून माझा हात दुखतोय बघा खूप येतो. एक कापड नाही घासायचं सगळे कपडे घासायचे ब्रशनेच. कसं निघलं बघा कापड हितनं हात दुखतो तिथंच दुखतो दुसरा इथं इथं असं सुजायला लागलं या. वारा पण लय सुटलाय आज. सकाळी वारा कसलाच नव्हता आता वारा सुटलाय. कापड सकाळी वलीच गार होती सगळी पिंडीत चारली शेण टाकून परत कापड सगळी बाहेर ऊन पडायला लागलं म्हणून टाकली बाहेर वाळली बघा सगळी. अजून काढली नाही आता म्हणजे ही धुवून घ्यावा ते काढून घरात टाका. ह्यांचा शर्ट कसा आहे मळकट आता कसा निघतोय बघा पांढरा. पेंट पांढरी घालायला पाहिजे. मी साहेब आहे म्हणते आता साहेबाला कपडे ठेवाय कळत नाही मी साहेब. मी साहेब आहे मी साहेब आहे. आणि मी थोडं काय माझं दुखतंय म्हणलं की नवऱ्यानं काय म्हणलेलं सांग का तुझी तब्येत वाढली तू ढोली झाली म्हणून नवऱ्याला आलं की झालं धो 2000 रुपये म्हणजे तेच की का तुम्हाला द्यायला होती नाही खरं बोलले की सख्या आला रागी तू स्वतः सांगायला लागल्या काय दुखतंय म्हणून चालत नाही काम करावं लागतंय मग सगळ्याला वाटतं ही दोघी आता तू इथं धुणं तुझ्यात बंद करू देऊस ना. आता त्याकडे तयार जाऊन धुणं तयाला मी नसते जात नाही पडेल तिकडं रस्त्या कोपऱ्याकडे मारा. इथं पाणी दुष्पीन पाणी होतं ही आणि ही साबणाचं पाणी ही असल्यामुळं झाडं जळून जातील आणि झाडा बुडातच होती. इकडं चालू केलं तर इथं मैस बांधायला लागलं पडेल तिकडे तुझं नाही दोन्ही हे झाडाय मध्ये. आता उद्या मकातच धुके धुणं त्याशिवाय नाही भारी वाटायचं तुम्हाला आणि मला बी. निर्माण लाग मी 2 पुढं आणली ती आणलं की आता ठिकाण आणलं होतं संपलं ना. कसं निघाला 15 अगं नवीन पाणी घेत होतो व्हायचं. आता नवी जा पिळते की नव्या पाण्यात
फरशीची फडकी घालावं लागते. तुम्ही तसला निर्माण आणलाय त्याचा वास मारताय सगळं. कसं काय काय तर चांगला निर्माणलाय. हिलचा पण हिलचा बांधला नाही. साबण आणलाय सगळा वास मार. भाऊजीचे राहिले थोडी धुवून. भाऊजीची आंघोळ केल्यावर भरून ठेवते भाऊजीचं आल्यावर बाहेर. आता अजून 10 वाजता बघा जनावरांचं काम करायला. माझं तर आज पाय हे दुखायला लागलं. पण नवरा म्हणतोय मुद्दामूनच करते. रेडाक मी मका कडाला बांधलंय पाक त्यातल्या गावात खाल्लं बघ. बाजरी पण लयच फेपारली. अगं मला वाटतं कणीस हातावर येते लय बाजरी उंच केली का त्यात नाही 1 फूटभर कणीस येत. बाजरी खुडताना दाबदा आहे बघ. कोण फोडायचे अजून मागणं फट्या फुटायला लागली. मग घालायचं खत खतीच काटलेलं गेलं असं. पुढच्या वर्षी नारळ सावली 1 नंबर होती. तिकडलं गवत राहिले कढीपत्ता बी जोरात आलाय. त्याला यायला काय खत पाणी घातल्यावर येतं. फरशा पसलेली खडकी घालाय गॅस पसलेली ते घालायची. निर्मित घालून घातली. जेवण केलं गाडी जेवण केलं आली इकडे म्हणजे परत ऊन गेलं म्हणजे जाता येत जरा पाठी गच भरून शिगण धुणं निघालंय. मग तुम्हाला खाया घालाय काय वाटत नाही पण धुवायला लय नेट लागते. झालं समाप्त धुणं जाईल आहे. आता फक्त वाळू घालायचं राहिले. तर मित्रांनो तर चला वाळू घालते धुणं.